90% लोकांना हेच माहिती नाही आहे की डांबर गोळीचा वापर कशा पद्धतीने करावा। आपल्या घरामध्ये सगळ्यात मोठी समस्या येते आणि त्यावरतीचा डांबर गोळी हा एकदम जबरदस्त उपाय आहे। आपल्या घरामध्ये झुरळांची दुप्पट तिप्पट संख्या एवढ्या गतीने वाढते की त्यांना आपण घालवायचं कसं हाच प्रश्न आपल्या समोर पडतो। तर काय करायचंय, मोहरीचं, खोबरेल तेल, कोणतंही तेल किंवा खायचं तेल तुम्हाला घ्यायचं आहे। 2 चमचे आपल्याला घ्यायचं आहे। तुम्ही जे वापरता ते घ्यायचं आहे। त्यानंतर घ्यायचं आहे गव्हाचं पीठ 4 चमचे। आता बघा, गव्हाच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन किंवा मैदा असे कोणतेही ऑप्शन तुम्ही इकडे घेऊ शकता। आपण गव्हाचं पीठ यासाठी घेतलं आहे कारण हे गुळचिट असतं म्हणून। त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 2.5 चमचे बोरिक पावडर, जे धान्य साठवण्यासाठी वापरले जातात ते। त्यानंतर एक डांबर गोळी आपल्याला घ्यायची आहे आणि तिची पावडर करून घ्यायची आहे। डांबर गोळीची पावडर करताना तुमच्या घरातील खलबत्ता वापरू नका, कारण डांबर गोळी ही थोडीशी पॉइझनस असते आणि आपल्या किचनमध्ये खरं तर त्याचा वापर बिलकुल करायला नको। त्यामुळे आपण हिचा वापर झुरळ घालवण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे करणार आहोत। आपल्याला अशा पद्धतीने दगड वगैरे काही घ्या आणि त्याची बारीक पावडर आपल्याला करून घ्यायची आहे। पण हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर मिक्स करायचा आहे आपल्याला। हा व्हिडिओ तुम्ही 2x स्पीडवर किंवा 1.5x स्पीडवर सुद्धा बघू शकता। आता बघा, आपण यामध्ये तेल यासाठी घातलेलं आहे की तेलामुळे याच्यामधला जो ओलसरपणा आहे तो जास्त काळ टिकून राहतो आणि हे एकदा आपण बनवलं तर 15 दिवस आपल्याला बघायचं काम नाही। जर आपण यामध्ये तेल न वापरता पाण्याचा वापर केला असता तर 3 ते 4 दिवसामध्ये हे ड्राय होऊन गेलं असतं आणि पुन्हा आपल्याला बनवायचं काम पडलं असतं। पण आपल्याकडे कसं असतं ना, तळणीचं वगैरे तेल असतंच बघा, त्याचा वापर सुद्धा तुम्ही यामध्ये करू शकता किंवा मग तुपाचा वापर केला तरीही चालणार आहे। या पद्धतीने पेस्ट तयार होते आणि झुरळांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण यामध्ये गूळ घालून घेत आहोत। थोडासा गूळ यामध्ये टाकायचे आहे आणि व्यवस्थितरित्या हे मिक्स करून घ्यायचं आहे। गुळाऐवजी तुम्ही साखरचा वापर केला तरीही चालेल आणि आता आपली ही पेस्ट तयार झालेली आहे। तुम्ही जर व्यवस्थितरित्या बघितलं तर याच्यामध्ये जो ओलसरपणा आहे तो भरभक्कम आहे, त्यामुळे आपल्याला 15 दिवस पाहायचं काम नाही आहे। आता हे तुम्ही 2 पद्धतीने वापरू शकता। एक तर तुम्ही कागद घ्या, त्याचे छोटे छोटे तुम्हाला पीसेस कट करून घ्यायचे आहेत आणि त्यावरती ही पेस्ट तुम्हाला खरं तर लावून घ्यायची आहे। या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मला ही सगळ्यात सोपी पद्धत वाटते ते म्हणजे आपल्याला कापूस घ्यायचे, कापसाचे बोळे घ्यायचे छोटे छोटे आणि याच्यामध्ये बुडवायचे आहेत। एका बाजूने कापसाचा बोळ्यामध्ये हे सोल्युशन बुडवायचं आणि दुसऱ्या बाजूने खरं तर कापसाचा बोळा हा कोरडा राहू द्या, कारण ज्या ठिकाणी आपण हे ठेवणार आहोत तिथे मग आपलं हे जे सोल्युशन आहे ते लागणार नाही म्हणून। या पद्धतीने बघा मी करत आहे। हे थोडंसं ड्राय सोल्युशन आहे, म्हणजे जेव्हा आपण कापसाच्या बोळ्याला हे सोल्युशन लावतो तर तेव्हा ते थोडंसं चिटकण्यासाठी वेळ घेतं, पण एकदा चिटकलं की बिलकुल निघत नाही। जर तुमच्या घरामध्ये उंदीर घुस येत असेल ना, अशा वेळेस सुद्धा हे त्यांना तिथून घालवण्याचा एकदम प्रभावी असा हॅक आहे, तर तुम्ही ते सुद्धा नक्की ट्राय करू शकता। अशा पद्धतीने आपल्याला हे कापसाचे बोळे करायचे आहेत। तर तुम्ही हवं तर यामध्ये गव्हाचं पीठ अजून जास्त ॲड करून तुम्ही याचे डायरेक्टली बोळे सुद्धा करून घेऊ शकता। या पद्धतीने 3 ते 4 आपले कापसाचे बोळे तयार झालेले आहेत। आता जिथे जिथे झुरळ झाले आहेत, किचन ट्रॉलीमध्ये म्हणा किंवा मग किचनमध्ये किंवा कोणत्याही तुमच्या हॉलमध्ये, बेडरूममध्ये, तिथे तुम्हाला कानाकोपऱ्यामध्ये हे ठेवून द्यायचं आहे। तुम्हाला रात्रभरात याचा जबरदस्त असा रिझल्ट मिळेल। जे आपण घरेलू नुस्खे ट्राय करत असतो त्याने ना रिझल्ट थोडा हळूवार भेटतो, पण 100% मात्र भेटतो। फक्त पेशन्स असायला हवा। तुम्ही जर म्हणत असाल की तूप खाल्ले की रूप येईल, तर तसं नसतं। हा हॅक आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। फेसबुकवर बघत असणार तर लाईक, फॉलो नक्की करा आणि तुम्हाला हा 100% रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच। चला.